त्या पोस्टमध्ये सांगितलंय की हाके हा समाजकारणातील राखी सावंत आहे, तो समाजाला त्याच्या पब्लिसिटीसाठी पैसे कमवण्याचं माध्यम बनवतोय, ह्याच्यासाठी ती पोस्ट केली होती. काय तुझं म्हणजे नेमकं काय अडकलं होतं, काय तुझं वाद झाले? नाही, मला माझा अडकला हा प्रश्न नाहीये. समाजाला भावनिक करून पैसे कमवायचा धंदा ह्याने जो चालवलाय तो बंद करावा. हे समाजकारण हे पैसे कमवण्याचं माध्यम नाही, समाजकारण हे लोकांसाठी जगण्याचं माध्यम आहे. पण काय पैसे कमवले, कोणाला ब्लॅकमेल केलं? हाकेनं विधानसभेला जे कॅन्डिडेट आहेत त्यांना उभा करून त्यांच्याकडनं पैसे उकळायचं काम केलं. लोकांना ज्या आता देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्या भुरट्याची पहिल्यांदा सिक्युरिटी काढून टाका, कारण या सिक्युरिटीच्या माध्यमातून दलाली करायचं काम करतोय. कोणाला उभं केलं होतं मी ते सांगू शकत नाही, पण त्यांनी ज्या कॅन्डिडेट कडनं हे केलं त्यांना आता ती लोक त्याच्या नावाने बोंबलतायत. त्यांचे 2 ते 2.5 कोटी रुपये गेलेले आहेत. पण तुझे आरोप करतोय ते सिद्धही करावे लागतील. सगळं विथ प्रूफ आहे. हाकेनं कुठं कुठं काय घेतलेलं आहे, कुठं ह्या 6 महिन्यामध्ये काय केलेलं आहे, हे जे 6 महिन्याचे सगळे बँक स्टेटमेंट काढा. हा पहिल्यापासून भोरटा आहे. ब्लॅकमेल केले तू म्हणतो, समाजाच्या नावाखाली समाजाला ब्लॅकमेल केलं. ओबीसी समाजाला ब्लॅकमेलच करायचा धंदा चालू आहे ना. एक महाराष्ट्रातला ओबीसी असं मला दाखवा की हाकेनं त्याचं प्रामाणिक काम केलंय. आता ह्याने एवढे पैसे कमवले, जर एवढ्या पैशामध्ये 100 ओबीसी मुलं उभं करायचं काम केलं असतं तर त्याला डोक्यावर घेऊन फिरले असते लोक. ब्लॅकमेल कोणाला केलंय तेच? ओबीसी समाजाला ना. कोणाला केलंय? ओबीसी समाजाला. काय बोलून टाकलं? ह्याच मला काम दाखवा ना. नुसतं बोलणं पोपटपंची करणं म्हणजे काम आहे का? हाकेनं ओबीसी आंदोलनात केलं, ह्याचा बेनिफिट काय झाला? मी हाकेला म्हणतो की त्या जरांगे पाटलांचा खावा की त्याची समाजाविषयीची आत्मसमर्पण काय असतं ना. वैचारिक मतभेद राहतील, पण जे समाजासाठी आत्मसमर्पण असतं ना त्या माणसाकडनं शिकण्यासारखं आहे. तुम्ही जे आरोप करताय त्याच्यात काही तुमच्याकडे तथ्य किंवा पुरावे असले पाहिजे. त्याचे तथ्य या 2 दिवसामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी सगळे तथ्य यांनी कुठं कुठं काय केलेलं हे सगळे ओपन करणार आहे. काय नेमका प्रकार घडलेला होता? कोणाला ब्लॅकमेल केलं, कोणाकडनं पैसे घेतले? अहो सरळ सरळ आपल्याला दिसतोय 6 महिन्यापूर्वी हाके काय होता, स्वतः फॉर्च्युनर घेतोय, लोकांना सांगतोय फॉर्च्युनर दिली. अरे तुला का सोसायटीतला वॉचमन तू आला तरी उठत नाही. पण फॉर्च्युनर घेतली त्याने पैसे? ही माझी खंत नाही हो, त्याने अंबानी व्हावं. पण समाजाला ब्लॅकमेल करून जो धंदा चालवलाय त्याच्यासाठी माझा आक्षेप आहे. ह्यांनी हेलिकॉप्टरमध्ये फिरावं, ह्यांनी विमानात फिरावं, ह्यांनी क्रूज मध्ये फिरावं, आमचं काय घेणं देणं नाही. समाजाला